अनी, मला प्रॉमिस कर तू समर सरांसमोर अजिबात चिडणार नाहीयेस. हे जे आता काही वेडं वाकडं बोललायस ना, यातलं काही त्यांच्या समोर बोलणार नाहीयेस तू. मी कुठलंही प्रॉमिस करणार नाहीये म्हणून. काल मला तिथेच बोलता आलं नाही, याचा मला खूप त्रास होतोय. म्हणून तू त्यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये जाऊन ऐकवणार आहेस का? आणि मी त्यांना का बोलू नये याचं तू मला एक कारण सांग. आपल्या घरात माणसं नव्हती, त्यांनी विचार केला. तू मला का समजवतीयस? तू त्यांना बोलायला पाहिजे. त्यांच्याशी मी बोलेनच, पण सध्या तुझी बायको त्यांच्याकडे नोकरी करते. 6 महिन्याचा पगार मी त्यांच्याकडून ऍडव्हान्स घेतलाय, ज्याची परतफेड करायची आहे मला. आणि साध्या भाषेत सांगायचं झालं ना तर मला आपल्याला या नोकरीची खूप गरज आहे. आणि एवढं कारण पुरेसं नाहीये का? आणि तुझं चुकतंय असं म्हणायचं नाहीये मला. तुझंही बरोबर आहे. आणि पण कसं आहे ना, तुझ्या ह्या नोकरीचा तू एवढा भाऊ का करतेस? म्हणून एकदा का मला नवीन नोकरी मिळाली ना, मिळाली की ना, आणि तोपर्यंत काय? आणि कालच आई म्हणत होती, तुमचं एवढं लग्न झालंय तर कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन या. गेलो का आपण? लवकरात लवकर जाऊ सांगितलंय मी तिला. हे तू आईला सांगितलंय सनी, पण खरं कारण तुलाही माहिती आहे आणि मलाही. आत्ता दर्शनाला जायचं म्हणजे तिथे जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, तिकडचे वेगळे विधी, हे सगळं आपल्याला झेपणार आहे का? नाही ना. आणि मला खात्री आहे तुला चांगली नोकरी नक्की मिळणार आहे. फक्त आत्ता ना आपण जरा शांतपणे घेऊया. आपण दोघं असतानाही उषा मावशीला हे असं दुसरीकडे जाऊन जेवण करावं लागतं ना, हे मला खरंच नाही रे सहन. तिलाही त्रास होतो रे, पण दाखवत नाही. ती हसण्यावारीने ते सगळं. रात्री झोपली ना की मग हातपाय दुखतात, तिचे खांदे दुखतात, म्हणून मग कधीतरी पोळ्या जाड होतात. अर्थात इतकी वर्ष ती काम करते म्हणून लोक काही म्हणत नाहीत, पण ना मला माहिती आहे ना, मलाही कळतंय. मी पण नोकरीच्या शोधात फिरतोच आहे ना. पण बहुतेक माझंच चुकतंय. माझीच मेहनत कमी पडते. तू कुठेही कमी पडत नाहीयेस अनी. तूही धावपळ करतोयस. फक्त ना आता आपल्याला थोडा वेळ हवाय रे. हे बघ, गोष्टी इतक्या वेगाने घडतायत ना आणि की माझंही डोकं गरगरून गेलंय रे. पण मला खात्री आहे बाबांचा राग नक्की निवळेल. आणि याची वेळ नाही येणार आपल्यावर. ऐकणार ना माझं? काय? आणि मस्त चहा घेऊया आपण, तुला छान वाटेल. काय सगळे नकाशे. आता हस तू. मी पोळ्या करायला शिकणार, उषाबाईंना या घरातून बाहेर घालवणार. तो माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणार. मिळवा मिळवा, अगदी मिळवा. बाकी काही असो. 25 वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण अजूनही तुम्हाला चहा साखरेचे डबे काही सापडत नाहीत. परवा तुरीची डाळ आणायला पाठवली तर चण्याची डाळ घेऊन आलात. मनूमुळे तुम्ही पोलपाट लाटणं तरी हातात घेतलं. इतके वर्ष झाले मी कानी कपाळी ओरडतीये, पण काही उपयोग झाला नाही. काही म्हणा, मनूच तुमची लाडकी लेक आहे. हा विषय इथे काय काढायची गरज होती का? नाही असू नकोस. पण ह्या आठवड्याभरामध्ये मी पोळ्यांचा एक्सपर्ट होतो की नाही बघ. हो हो हो.
वाईटातूनही कधी कधी चांगलं घडतं म्हणतात ना, ते हे असं. काय वाईट घडलं राजन भाऊ? तुमची लेक माझ्याकडे सून म्हणून आली हे वाईट झालं? हा? का तुमच्यापेक्षा आमच्याकडे 4 पैसे कमी आहे हे वाईट वाटतंय तुम्हाला? सुखात आहे, खाऊन पिऊन सुखात आहे तुमची लेक, आणि तिच्यामुळे मी पण सुखात आहे. उगाच तोरा दाखवू नका सुनेचा. काय वाटेल ते बोलू शकतो मी तिच्याबद्दल. आता आता काही दिवसांपूर्वी ती तुमची सून झाली आहे, पण त्या अगोदर ती माझी मुलगी आहे. हा विषय इथे काढायची काही गरज होती का? मला वाटून काय उपयोग आहे? तिला बापाची किंमत कळत नाही ना. घ्या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद. कशी झाली ग पूजा? चांगली झाली. फोटो दाखवते हा तुम्हाला. हो. हो राजन भाऊ, पूजेचा प्रसाद घ्या. सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद घ्या. अनोळखी माणसाने प्रसाद दिला तरी घेतो माणूस. प्रसादाला नाही म्हणू नये. प्रसाद आहे म्हणून घेते ग, हो की नाही? हो बर, मी निघते. हा, तू कुठे निघालीस? कशी झाली ग पूजा? पूजा चांगली झाली हो. पण त्या समर सरांनी येऊन धिंगाणा घातला. काय सांगतेस? हो, चला सगळं सांगते तुम्हाला. काय ग बाई, माणसं असतात एक एक, काय कळत नाही मला. दादा 2 कटिंग. आणि आईला कॉल करून बघू का रे? खूप आठवण येते तिची. कर. काय देसाई साहेब? हो देसाई साहेब. थँक्यू. काय झालं? आई उचलत नाही का फोन? आईचं काही नाही रे, तिचे गुडघे दुखतात त्यामुळे तिला फोन पर्यंत पोहोचायलाच वेळ होईल. पण ताई का फोन उचलत नाहीये ते कळत नाहीये. तू पुन्हा ट्राय कर. हो देसाई साहेब, कधीपासून बघतो, किती वेळ झाला फोन वाजतोय तो. हे हिरो बटन दाबायचं म्हणजे कॉल घेता येतो. हॅलो 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 हॅलो. असं कसं केलं ग त्या समर सरांनी? दुष्टपणाच आहे हा. काय तुझा पोरीच्या जीवाला घोर लावलाय. बरं आहे हे घरात नाहीयेत. ह्यांनी जर ऐकलं असतं ना ते एक मिनिटा भलतच होऊन बसलं असतं. एवढा साहेबासारखा साहेब, त्याला काय गरज होती दुधात मिठाचा खडा घालायची? नाहीतर काय. त्या मनूच्या जीवाला काय घोर लागलाय ना, काही कळतच नाहीये ग. काय करावं? उषा, तिची पत्रिका दाखवूया का ग? हा ताई,
खरंच दाखवा. काय खर्च असेल ना तो मी करेल, म्हणजे काय होम हवन पूजा बिजा मी करन, पण खरंच दाखवा पत्रिका. लय काळजी वाटून राहिली पोरीची. उषा, तू आहेस ना म्हणून माझ्या जीवाला आधार आहे ग. नाहीतर मुलगी सासरी गेल्यावर एक काळजी असते की तिचं आणि सासूचं पटेल का, सगळे तिला सांभाळून घेतील का, घर कसं असेल. उषा, पण ती तुझ्या घरात आहे ना तर खरंच मला काळजी नाहीये का उषा. निर्मला ताई, ती काय माझी सून नाही, माझी लेक आहे, लेक. चला चांगल्या पोळ्या करूया. तुम्ही नका करू, मी करते, तुम्ही आराम करा जा. आणि काय घोळ आहे तेच कळत नाहीये. म्हणजे मी हॅलो हॅलो करते पण समोरून कोणीच बोलत नव्हतं. तुला आईशीच बोलायचंय ना, मग माझे आता तुझ्या घरीच काम करत असेल तर मी आईला फोन लावतो. आज बाई किंचाळे बाबांच्या भजनात मन माझे गुंतून गेले दर्शनात. हॅलो. हा आई, मी अनिकेत बोलतोय. हा अनिकेत. अगं आई, हळू, माझं नाव घेऊ नकोस. हळू बोलू. सॉरी सॉरी, हळू बोलते. हा आई, तू मनुष्य आईला फोन दे ना आणि गुपचूप दे. सासूबाईंशी बोलायचंय. देते देते. हा आई, आई दे ना. आई, ऐकतेस का तू? रॉंग नंबर है. ज्याला मेला ना काम धंदेच नाही ना, फोन करतात केव्हा पण. हा बाबा 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 किंचाळे बाबा 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 बाबा. काय झालं? कट केला त्याने पण. थांब, परत करतो. नेटवर्क इश्यू असेल, जाऊ दे. चल आपण जाऊ आता. समर सर वेळेच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत. मग चल. चल. सर, तुम्ही सांगितलेला ड्रेस मिळाला. म्हणजे पटकन मिळाला नाही, खूप शोधावा लागला, पण शेवटी मिळाला. नाईस. हा गोप्या, हा शर्ट आणखीन असा मळलेला, वापरलेला, फाटलेला, विरलेला कसा करता येईल? करतो काहीतरी. येस कमॅन. अरे या 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 मिसेस मानसी. अनिकेत, उषा नाही आली? हा, बरं झालं तुम्ही आलात, हे फार बरं झालं. मला जरा सांगा बरं, हा शर्ट आणखीन असा मळलेला, घाणेरडा, फाटलेला, विटलेला कसा करता येईल? हा, तुला माहित असेल ना हे असले शर्ट कुठे घाण होतात, कुठे फाटतात, मळतात. सिक्युरिटी गार्डचा जॉब करतोस ना तू? नाही सर, तो जॉब शोधतोय. सध्या जॉब मिळत नाहीये म्हणून ड्रायव्हर. अरे बापरे, मला वाटलं तुम्ही सिक्युरिटी गार्डचा जॉब करता. ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही शिपाई नाहीये? सर, तुम्हाला काय वाटतं ना हे तुमचं तुम्ही बघा. मी मला काय वाटतं ते सांगतो. सर त्याला. एक मिनिट.
मिस्टर समर, तुम्ही काल आमच्या घरी आला होता. मी तुमच्या घरी आलो होतो कधी? काल पूजेला नाही का आपण यांच्या घरी गेलो? फाईल गिफ्ट. पूजेला पण यांच्या घरी गेलो होतो. राईट राईट राईट, मला आत्ता आठवतंय सगळं. पूजेला आम्ही आलो होतो तुमच्या घरी. बरोबर बरोबर, मी डिवोर्स पेपर्स घेऊन आलो होतो. राईट. तर तुम्हाला चांगलंच आठवतंय. पण काल तिथे तुम्ही जे बोलला ना, जे वागला, ते अतिशय संतापजनक होतं. हा, एअर कंडिशन ऑफिस, गाडी बंगला, हा श्रीमंती थाट तुम्हाला जन्मजात मिळालाय. तुमच्या नशिबात येतो. पण आमच्या नशिबात आमच्या कष्टाचा पैसा आहे, जो आम्ही प्रामाणिकपणे कमावतोय. आजपर्यंत जे उपकार केलेत ना, त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्ही जे पैसे दिलेत ना आम्हाला, ते आम्ही तुम्हाला परत करूच. तुम्ही मनुष्य बॉस आहात, तेव्हा तुमचे संबंध तुमच्या या ऑफिस पुरते मर्यादित असू द्या. आमच्या व्यक्तिगत आयुष्यात यापुढे ढवळाढवळ केलेली आम्ही खपवून घेणार नाही. ओय अनिकेत, अनिकेत नाव आहे ना तुझं? मला सगळं आठवतंय. पण तुला आठवतंय का, तिचे बाबा जेव्हा आत्महत्या करायला निघाले होते, तेव्हा तुमच्या कोणाचंही ते ऐकत नव्हते. तेव्हा माझ्यासमोर हात जोडून भीक मागितली होती, समर सर मदत करा, मदत करा, मदत करा. तेव्हा कुठे गेलं होतं हे सगळं? आमच्या वैयक्तिक आयुष्यात घुसू नका, ऑफिस पुरतेच संबंध ठेवा, तेव्हा विसरला होता काय सगळं? अरे मिसेस मानसी, मी तुमच्या बाबांना वचन दिलंय, तुम्हा दोघांना सेपरेट करेन असा. आणि त्यानंतरच तुमचे बाबा तुम्हाला ऍक्सेप्ट करतील. तुम्हाला तुमच्या बाबांची किंमत नसेल, त्यांचं महत्व नसेल, पण मला माझ्या शब्दांची सुद्धा किंमत माहिती आहे. मी दिलेला शब्द, दिलेलं वचन पूर्ण करतोच. बघूया माझ्या वचनाच्या आड कोण येत आहे. मी पण बघतोच.